गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 36 राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय पाहणार आहोत. एक दिवस नंदीग्राम येथे मुक्काम केल्यावर दुसरे दिवशी श्रीरामांनी सर्वांसह थाटाने अयोध्येत प्रवेश केला. राम वनवासातून परत आल्यावर राज्याभिषेक करण्याबद्दल नगरवासी लोक घाई करू लागले. तेव्हा वशिष्ठाने एक सुमुहूर्त पाहून राज्याभिषेकची सर्व तयारी केली. दैदिप्यमान सभामंडप तयार करून त्यात दिव्य सिंहासन मांडले. राजाचा स्वीकार करण्यापूर्वी उचित अशी होम हवनादी कृत्य वशिष्ठांनी श्रीरामाकडून करून घेतली. सर्व ऋषी, नृपती, दलभार आणि परिवार सोभोवती जमल्यावर श्रीरामाला राज्याचा स्वीकार करण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी भरत श्रीरामांना प्रेमाने म्हणाला, 14 वर्ष मी जे तप केले त्याचे फळ आज मला मिळाले. आपण आता सिंहासनावर बसावे म्हणजे माझे डोळे तृप्त होतील. नंतर वशिष्ठांनी श्रीरामाला हाती धरून सीतेसह मंडपात नेले आणि तेथे उच्चासनी बसवून वेद मंत्रांनी त्याच्यावर अभिषेक केला. नंतर त्या दोघांना दिव्य वस्त्रे आणि अलंकार घालण्यास दिले. मुकुट, कुंडले वगैरे आभरणे अर्पण केली. त्यांनी ती परिधान केल्यावर सर्व राजांनी त्यांच्या कपाळाला अक्षदा लावल्या आणि मुहूर्त घटका भरताच त्यांना दिव्य सिंहासनावर सीतेसह बसवून त्याच्यावर दिव्य छत्र धरताच राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय असा जय जयकार सर्वांनी केला. मंगल वाद्य वाजू लागली. देवांनी पुष्पवृष्टी केली. सर्व राजांनी रामासमोर कारभार ठेवला. भरताने भंडारे फोडून याचकांना अपार द्रव्य वाटले. श्रीरामांनी लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना युवराजपदी दिली. सुमंतांना मुख्य प्रधान नेमले. वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. असा अद्भुत सोहळा 16 दिवस सुरू होता. नंतर सर्व राजे रामाच्या परवानगीने आपापल्या राजधानीला गेले. बिभीषण आणि सुग्रीवाला परिवारासह रामाने 1 महिना ठेवून घेतले. त्यांना वस्त्र अलंकारादी दिले आणि बिभीषण व सुग्रीवाला निरोप देण्यापूर्वी नाना प्रकारच्या वस्त्रभूषण, सिंहासन, अनेक अमूल्य वस्तू देऊन त्यांचा गौरव केला. श्रीरामाकडून झालेल्या गौरवामुळे सगळे आनंदित झाले. पण ज्याने अनंत उपकार केले, जो सदैव रामापुढे उभा होता, त्याला उचित असे काय द्यावे हे रामाला कळेना, म्हणून ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. शेवटी श्रीराम विचार करून उठले, मारुतीकडे गेले. त्यांनी मारुतीला प्रेमालिंगन दिले आणि म्हणाले, प्राण सख्या हनुमंता, तुझ्या उपकाराला साजेशी वस्तू देण्यास मजजवळ नाही. तुझ्यावरून ब्रह्मांड ओवाळून टाकले तरी तुझे उपकार फेडण्याला ते उणेच ठरतील. म्हणून मी सदा तुझ्याच हृदयात राहीन. तुला सोडून एकटा कोठेही जाणार नाही. तेव्हा रामाला वंदन करून मारुती म्हणाला, प्रभो, मी तुमच्याकडे हेच वरदान मागणार होतो. त्यानंतर सीतेने सर्व मंडळींना वस्त्रभूषणे दिली आणि आपल्या गळ्यातील त्रिभुवन मोलाचे दिव्य रत्नहार काढून तो स्वतः पुढे घेऊन स्वहस्ते मारुतीच्या गळ्यात घातला. हार गळ्यात पडताच मारुती तेथून समोरील वृक्षावर जाऊन बसला आणि गळ्यातील रत्नहारातील एक एक रत्न काढून ते दाढेखाली चिरडून नंतर ते नजरेसमोर धरून दूर भिरकवून देऊ लागला. हे पाहता सुग्रीवादी वानर त्याला म्हणाले, हनुमंता, हार केवढ्या मोलाचा आहे, त्याचा तू असा नाश का केलास? यावर मारुती म्हणाला, त्या एकाही मण्यात मला राम दिसले नाहीत. असला हार काय कामाचा? तेव्हा वानर बोलले, तुझ्या हृदयात तरी श्रीराम सापडतील का? ते ऐकताच मारुतीने प्रचंड रूप धारण केले आणि आपले हृदय नखांनी विदारून ते हृदय सर्वांना दाखविले. तो आत श्रीराम पंचायतन सर्वांना दिसले. तो चमत्कार दिसताच सर्वांनी मारुतीला नमस्कार केला. तेव्हापासून मारुती अक्षय रामाजवळ
राहू लागले. नंतर श्रीरामाची आज्ञा घेऊन सुग्रीव आणि विभीषण आपापल्या परिवारासह राजधानीला जाण्यास निघाले. श्रीराम त्यांना अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यास गेले. तेथे श्रीरामांना दोघांनी वंदन केले. सर्वांची हृदये सद्गदित झाली. नंतर निरोप घेऊन ते निघाले. सुग्रीव किष्किंधेला गेला आणि विभीषण लंकेत गेला. तेथे ते सुखाने राज्य चालवू लागले. श्रीराम बंधूसह वर्तमान राज्य करू लागले. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी झाली. याप्रमाणे श्रीराम विजय ग्रंथातील 36वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.